की आमचं आजचं हे ध्यान स्मूथली जाऊ दे, आम्हाला ह्या ध्यानासाठी लागलेलं संतुलन मिळू दे आणि त्यांचा आशीर्वाद आमच्या ह्या ध्यानामध्ये असू दे म्हणून. सो आय थिंक आतापर्यंत ह्या सूक्ष्म शरीराबद्दल बऱ्यापैकी कळले आम्हाला. इडा नाडी, पिंगला नाडी, सुषुम्ना नाडी, आमची इच्छाशक्ती, आमची क्रियाशक्ती, आणि आम्ही शक्यतो ह्याचा एक बॅलन्स घेऊन वर्तमान काळात राहायला प्रयत्न करतो. ऑल थ्रू तीच आमचं प्रयत्न असते. मोबाईल ते खुर्ची राहतात. थोडं म्यूट करतो तुम्हाला. ओके. सो आज थोडं मूलाधार चक्राबद्दल डिस्कस करूया. तर थोड्या बेसिक गोष्टी, जे म्हणजे ह्यांची बॉडीमध्ये जागा कुठे आहेत. तर हातामध्ये सगळ्यात खाली इकडे, जर इकडे सेन्सिटिव्हिटी येते, हळूहळू फिरलेलं जाणवते आणि काय तर मुवमेंट जाणवेल, ती जागा आहे मूलाधार चक्राची. पायामध्ये टाच, एकदा टाच दुखत असते किंवा फरक जाणवते, त्याचं डायरेक्ट रिलेशन मूलाधार चक्राशी असू शकते. बॉडीमध्येही हा मणक्याच्या हाडाच्या एकदम खाली बेसला असते. त्याचं रिप्रेझेंटेशन 4 पाकळ्या आहेत, 4 पाकळ्या. आणि एक ह्यानी बघितलं तर एक पाकळी एका नाडीला सपोर्ट करते, दुसरी दुसऱ्या नाडीला, तिसरी पाकळी जमिनीला आमचं कनेक्शन करते, आणि चौथी पाकळी इज कनेक्टिंग टू सुषुम्ना नाडी किंवा सहस्त्रार. तर असं एक कम्प्लीट मूलाधार आहे. ते सगळ्या आमच्या सिस्टीमला एक कनेक्शन ॲज वेल एज आम्हाला परमात्म्याशी कनेक्ट पण करते ते सहस्रारातनं. तर हे आहे, त्याचा रंग आहे ऑरेंज. आता याचे गुण बघूया, जे सगळ्यात महत्वाचं आहे. सगळ्यात पहिला गुण म्हणजे इनोसेन्स, अबोधिता. तर ओव्हर ए पिरियड ऑफ टाइम आम्ही जसं मोठं होतो तसं हे कमी होत जाते, आणि जे एका लहान मुलामध्ये, लहान बाळांच्या मध्ये जे आम्हाला अबोधिता दिसते, एस्पेशली 3-4 वर्षापर्यंत किंवा इव्हन 10-12 वर्षापर्यंत, ती सगळ्यात महत्वाची आहे ऍक्च्युली. आणि त्यांनी आमच्यामध्ये भरपूर गुण येऊ शकतात, जसं की हे एक इंटरेस्टिंग कॉम्बिनेशन आहे, जसं की विजडम किंवा विवेक हे वाढते जेव्हा आमचं अबोधिता वाढते. एकदा आम्ही जास्त डोक्याने काम करतो किंवा थोड्या गोष्टी आमच्याप्रमाणे वळवून काम करायला प्रयत्न करतो, त्यावेळेला ऍक्च्युली आमचं विजडम कमी होते आणि आमचं विवेकता कमी होते. आम्ही भरपूर डिसिजन्स बरोबर घेत नाही. किंवा इंग्लिशमध्ये अनेक शब्द आहे की सेन्स ऑफ डायरेक्शन, कुठल्या दिशेने आम्ही जायला पाहिजे आयुष्यात झालं किंवा इव्हन ऍक्च्युअल जमिनीवर, तर ते सुद्धा ह्या चक्राने आमच्यामध्ये डेव्हलप होते. की आता एक सिच्युएशन आलं, काय डिसिजन घ्यायला पाहिजे, कुठे जायला पाहिजे, किंवा आमची ग्रॅव्हिटी वाढते की प्रत्येक लहान गोष्ट करण्यामध्ये. तर हे एक किंवा 2 हे महत्वाचे गुण आहेत. नंतर आहे पावनता किंवा प्युरिटी, चॅस्टिटी पण म्हणतात. तर डेफिनेटली मूलाधाराला हे रिलेटेड आहे. मंगलमय, तर एकीने बघितलं तर गणेश तत्वाचे हे सगळे गुण आहेत. तर आमच्यामध्ये गणेश तत्व स्थापन झालं की नक्कीच हे सगळे गुण याला आमच्यामध्ये सुरू होतात. स्मृती, तर नक्कीच मूलाधार चक्र चांगलं झालं, संतुलनात आला की आमची मेमरी वाढते आणि विसरणपणा हे कमी होते. म्हणजे लक्ष एकदम छान असते, शांत असते डोकं, आम्ही ग्राउंडेड असतो आणि त्याचा फरक सगळ्या लहान लहान गोष्टींमध्ये पडायला सुरू होतोय. आणि थोड्या तिकडच्या फिजिकल ऑर्गन्सचं बघितलं तर एक्सक्रिशन आणि रिप्रोडक्शन, नक्कीच हे 2 महत्वाचे क्रिया आहेत किंवा बायोलॉजिकल फंक्शन्स आहेत जे इकडनं होतात. आणि जसं मूलाधार चक्र शुद्ध होते, शांत होते, संतुलित होते, तर ह्यांचं आमचं स्मूथनेस वाढते. आणि फिजिकल फॉर्म, सटल फॉर्म मध्ये बघितलं तर आमच्या पूर्ण ह्या सटल सिस्टीमचं एक मूलाधार हा इकडे आहे. एकदा ह्याच्याबद्दल कन्फ्यूज होते. जर आम्ही इकडे बघितलं, एक हे ट्रँग्युलर बोन आहे ज्याच्यामध्ये कुंडलिनी बसलेली असते, तिला मूलाधार म्हणतात. आणि नंतर मूलाधार चक्र जे आहे तिच्या खाली आहे. तर खाली पहिलं मूलाधार चक्र येते, मग मणक्याचं हाड आहे, त्याच्यामध्ये कुंडलिनी बसलेली असते, त्याला मूलाधार म्हणतात. आणि ते झाल्यानंतर आमचं येते स्वादिष्टान चक्र. तर स्वादिष्टान चक्र, बाय द वे मी थोडं फास्ट गेल्यासारखं वाटत असणार, पण तुम्हाला माहिती आहे आधी प्रत्येक चक्राचा आम्ही एक सेशन घेतलेले, डिटेलमध्ये आम्ही डिस्कस केले. आज मी थोडं फास्ट जातो कारण जे मोर ऑफ रिव्हिजन आहे, आणि मग काय प्रश्न असतं तर प्लीज विचारा म्हणे.
तर ह्याचे बॉडीमधली जागा, तर अंगठ्यामध्ये जर थोडं दुखलं किंवा काय तर फरक वाटला तर त्याचं कारण ते सांगतोय आम्हाला की मूलाधार चक्रामध्ये काहीतरी इम्बॅलन्स आहे म्हणून. पायामधला मधला बोट, तर ह्या स्वादिष्टान चक्राचं थोडं वेगळं आहे. हाताचे आणि पायाची जागा थोड्या वेगळ्या आहेत, तर इकडे येते आणि हा मधला बोट पायामध्ये. एओर्टिक प्लेक्सस असं म्हणतात. इकडे ऑलमोस्ट वाटते की मणक्याच्या हालाच्या लास्ट, पण थोडं वर येते ते. तर ते आम्ही इमॅजिन करू शकतो. येलो कलर आणि 6 पाकळ्या आहेत त्याचे. तर ह्याचं सगळ्यात मोठा आणि महत्वाचा गुण म्हणजे क्रिएटिव्हिटी. जेव्हा आमचं मूलाधार चक्र वाढत जाते, आमच्यामधली सृजनात्मकता वाढते. तर जे आम्ही एकदम चांगलं म्हणजे आर्टिस्ट लेवलचा विचार करू शकतो, की जे क्रिएटिव्ह आयडियाज आमच्यामध्ये येतात आणि आम्ही भरपूर छान छान गोष्टी घडवून आणतो. ते सिंगर असू दे किंवा पेंटर असू दे किंवा इव्हन आर्किटेक्ट असू दे, त्या प्रकारच्या व्यक्तीला नक्कीच हे जर चांगलं असलं तर त्याच्यातनं जी आर्ट येते ते एका वेगळ्या लेवलची असते. तेच आम्ही ध्यानाच्या स्थितीचं बघितलं किंवा ओव्हरऑल आमच्या रोजच्या ह्याच्यात महत्वाचं म्हणजे चित्त. तर आमचं जे शांत चित्त आणि अटेन्शन जिकडे असते, एकदा भरपूर लोकांचं अटेन्शन इकडे तिकडे फिरत असते, त्याला कारण असू शकते की स्वादिष्टान चक्र अजूनही संतुलित नाहीये. जेव्हा स्वादिष्टान चक्र संतुलित येते तर आमचं चित्त शांत होते, आम्ही एका गोष्टीवर छान मन करून बघू शकतो आणि त्याचं रिझल्ट आमच्यामध्ये लवकर यायला सुरू होतं. तेच आम्ही बघितलं असणार. आम्ही जेव्हा सेल्फ रिअलायझेशन घेतलं तेव्हा आम्ही लेफ्ट साईडला ह्या चक्राकडे आम्ही म्हणतो की आम्हाला शुद्ध विद्या द्या किंवा शुद्ध ज्ञान. इकडे काय होते म्हणजे आमच्या कुंडली, आम्हाला वाटते की आम्ही भरपूर पुस्तकं वाचत असतो किंवा बाकीचं सांसारिक ज्ञान किंवा आम्ही जे शाळेमध्ये शिकतो ते महत्वाचं आहे एका दृष्टीने, पण जे ऍक्च्युअल आमच्या सिस्टीमचं ज्ञान आहे आणि जे मोर डीपर ज्ञान आहे ते आमच्यामध्येच आहे. आणि ते कुंडलिनी मातेतर्फे झालं, आमचं कनेक्शन झाल्यावर झालं, ते एकही म्हटलं तर ऑटोमॅटिक आमच्यामध्ये येते. तर त्याचं आम्ही एक निवेदन करतो इकडे की आम्हाला ही शुद्ध विद्या मिळू दे म्हणून, ही जी आमच्यामध्येच आहे ती. आणि ह्याचं फिजिकल फॉर्म मध्ये म्हणतो. आणि ह्याचं इंटरेस्टिंग सिच्युएशन इकडे होते की जरा मे बी इकडे चक्राच्या जागेतनं बघूया आणि आमच्या नाडीतनं बघूया. तर दुसरी आमची राईट साईडची नाडी स्वादिष्टान चक्राकडनं सुरू होते, ऑल दी वे वर जाते आणि आमच्या दोन्ही डोळ्याच्या मध्ये टर्न होते आणि आमच्या डाव्या बाजूला जाते. तर हिची म्हणजे आता समजा इकडे जर ब्रेन जे काम करते आमचं, तर ब्रेन काम करायला जी शक्ती लागते, जी एनर्जी लागते, ती ऍक्च्युली येते मूलाधार स्वादिष्टान चक्राकडनं. तर आम्ही जे एक्सेसिव्ह विचार करतो किंवा रोजचं कामं करतो, प्लॅनिंग करावंच लागतात दिवसाच्या, पण अतिशय केलं की हे मूलाधार स्वादिष्टान चक्राची शक्ती कमी होत जाते. आणि नक्कीच जो व्यक्ती थोडंफार जास्त क्रियावान असतोय त्याचं क्रिएटिव्हिटी पण कमी झालेली असते. तो एक 10 गोष्टी टक 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 करत असतोय, पण त्याचं क्रिएटिव्हिटी हळूहळू कमी होते. पण जेव्हा तर एक ह्याने बघितलं की जेव्हा आम्ही स्वादिष्टान चक्राला कमी वापरतो किंवा त्याला मदत करतो आणि परत रिफर्बिश व्हायला, तर त्याचा इफेक्ट आमच्या पूर्ण राईट साईडवर येते. तेच ह्याचं जर नेगेटिव्ह बघितलं, जसं स्वादिष्टान चक्र गरम होते किंवा ते असंतुलनात जाते, तर त्याची जी हीट असते, ती जे गरम होते, ती हळूहळू सगळीकडे पसरायला सुरू होते. स्वादिष्टान चक्राकडनं वर आणि खाली पसरायला सुरू होते. आणि जशी ती वर जाते, सगळ्यात महत्वाचं म्हणजे लिव्हर किंवा पॅनक्रियास त्या एरियामध्ये, आणि त्याचा इफेक्ट, नेगेटिव्ह इफेक्ट म्हणजे डायबिटीस सारखा प्रॉब्लेम होऊ शकतोय. आणि थोडं वर गेलं, हळू लेफ्टला जाते ती, हार्टला पण प्रॉब्लेम होऊ शकतोय. तेच खाली गेलं तर कॉन्स्टिपेशन सारखे प्रॉब्लेम होतात. तर एखादी स्वादिष्टान चक्र इंटरेस्टिंग लोकेशनला बसले आणि भरपूर पूर्ण सिस्टीमला त्याप्रमाणे इन्फ्लुएन्स करते. शांत चित्ताबद्दल बघितलं, नक्कीच जर नसलं तर आमचं कॉन्सन्ट्रेशन कमी होतंय, कुठल्याही गोष्टीत आमचं कॉन्सन्ट्रेशन, एकाग्रता जास्त वेळ राहू शकत नाही. अतिशय विचार, अनवॉन्टेड म्हणता येईल, ओव्हर प्लॅनिंग, तर हे नेगेटिव्ह साईडचे ह्याचे प्रॉब्लेम म्हणता येईल. तर ओव्हरऑल हे आहे स्वादिष्टान चक्राचं डिटेल्स. फ्रँकली बोलत गेलं तर भरपूर कंटेंट आहे ह्याच्याबद्दल, पण ह्या गोष्टी एक थोड्या महत्त्वाच्या आणि इम्पॉर्टंट गोष्टी आहेत जे आम्ही समजू शकतो. आणि
भरपूरदा असं होते की जेव्हा आमच्यामध्येच ते चक्र सुटते आणि त्याचे गुण आमच्यामध्ये यायला सुरू होतात, आम्हालाच कळते की हा ह्याच्यामुळे हे व्हायला लागले म्हणून. नेक्स्ट आहे नाभी चक्र. सगळ्यात मेन नाभीच्या सोपं जागा आहे नाभीच्या आजूबाजूला. हातामधली जागा आहे मधला बोट, तर बॉडीमध्ये पण ऑलमोस्ट मध्ये येते, हातामध्ये पण मध्ये, पण पायामध्ये आणि जागा थोडी वेगळी आहे. अंगठा हा रिप्रेझेंटेशन आहे नाभी चक्राचा. बॉडीमध्ये तर कळेल नाभीच्या आसपास त्या त्या लोकेशनला म्हणता येईल. तर ह्याचे एक थोडे महत्वाचे गुण म्हणजे एक तर संतुष्टता. एक मनुष्य एकदम शांत आणि संतुष्ट होतोय जसं नाभी चक्र सुटते आणि संतुलनात येते. रायचियस किंवा धार्मिक, तर आमचे जे ह्या जन्मातले जे कामं करायचे असतात ते आम्ही छान करून करतो असं म्हणता येईल. जनरॉसिटी किंवा उदारता, तर आम्ही एक जनरस होतो. एक हे सगळे रिलेटेड आहेत. एकीने आम्ही जर बघितलं, हे सगळे गुण एकामेकाला रिलेटेड असतात. जसं जसं बघतो आम्ही, तर जसं आमचं सॅटिस्फॅक्शन वाढतंय तेव्हा आम्ही जनरस होतो, लोकांना मदत करतो, आमच्याकडे गोष्टी वाढतात. ते एक सायकल होते. ह्या स्लाइडमध्ये नाही आहे, पण महत्वाची आणि एक गोष्ट जर लक्षात ठेवायला पाहिजे, तर जसं आम्ही डिस्कस केलं, आता प्रत्येक चक्राचं लेफ्ट साइड आहे आणि राईट साइड आहे. तर लेफ्ट साइड इज लेफ्ट नाभी चक्र, राईट साइड राईट नाभी. लेफ्ट हे मोर ऑफ गृहलक्ष्मी, राईट हे राजलक्ष्मी. तर जसं आमचं लेफ्ट नाभी चक्र सुटते आणि संतुलित होते, डेफिनेटली घरातलं वातावरण इम्प्रूव्ह होते, किंवा ते इम्प्रूव्ह झालं तर लेफ्ट नाभी चांगली असते. व्हेअरएज राईट साइड भरपूर राजलक्ष्मी म्हणता येईल. ओव्हरऑल राजयोग सारखं पण विचार करता येईल, पण मोर ऑफ सोप्या शब्दात सांगितलं तर पैशाच्या दृष्टीने आम्ही संतुष्ट होतो, आम्हाला एक स्टेबिलिटी मिळते. तर हे झाले फिजिकल किंवा वर्डली म्हणता येईल. पण सगळ्यात महत्वाचं, जेव्हा हे चक्र सुटते आणि इकडनं कनेक्शन आमचं छान होते, तर आमच्या आध्यात्मिक उन्नतीला ह्याचा उपयोग होतो. तर जेव्हा आम्ही स्पिरिच्युअल इव्होल्युशन म्हणतो, ते व्हायला सगळ्यात महत्वाचं रोल म्हणता येईल हे चक्र निभवते. आता ह्याचे अपोजिट बघता येईल, ते म्हणजे कंजूसगिरी किंवा जनरस बिहेवियरचा अपोजिट. चिंता, अतिशय चिंता, अननेसेसरीली चिंता करत असतो, त्याला हे कारण असू शकते. तर एकदा जास्त चिंता वाटली तरी नाभीवर आम्ही ध्यान केलं तर चिंता कमी होते. एक ॲग्रेसिव्ह लाईफस्टाईल, जिकडे आता लवकर लवकर हे करायला पाहिजे, ते करायला पाहिजे, त्याचं काय ह्याचं काय, हे जेव्हा वाढतंय, नक्कीच त्याचाही प्रॉब्लेम होऊ शकतोय. आणि एक फिजिकल फॉर्ममध्ये सिम्पल स्ट्रेट फॉरवर्ड असंतुलित खाणं, तर जास्त तेलकट इनकरेक्ट खाणं, वेळेच्या वेळेला चुकीच्या वेळेला खाणं, त्याने नक्कीच ह्याच्यावर प्रॉब्लेम येऊ शकतोय. तर नाभी चक्र तरी कळलं असणार, जिकडे ह्याचं लोकेशन आहे. इकडे इम्पॉर्टंट म्हणजे नाभी चक्राच्या बाजूला जी एरिया आहे त्याला वॉइड किंवा भवसागर म्हणतात. आणि त्याचं जागा आहे ही जे ग्रीन एरिया इकडे दाखवली, ती पोझिशन इन द हेड, सहस्त्राराच्या बाजूला गोल म्हणून. हातामध्ये पण सिमिलर, मध्ये सहस्त्रार असते आणि त्याच्या बाजूला भवसागरची एरिया, पायामध्ये समवेअर लाईक दिस. तर आता ह्या चित्रात बरोबर कळणार नाही, स्वादिष्टान चक्राकडनं नाभीला जाऊन हृदय चक्र किंवा अनाहत चक्राला पोचायला अनफॉर्च्युनेटली ते जे चॅनल आहे तो तुटलेला आहे, किंवा असं एक गॅप आहेत. तर हे क्रॉस करायला एका गुरुचीच आम्हाला मदत लागते. एका गुरुच आम्हाला एक हात धरून एका टोकातनं दुसऱ्या टोकाला घेऊन जाऊ शकतोय, किंवा ऍटलिस्ट मार्गदर्शन पाहिजे, तेव्हाच आम्ही ही जागा पार करू शकतो. तर ते सगळ्यात महत्वाचा गुण आहे म्हणता येईल ह्या भवसागरच्या. तर एका गुरुचा आशीर्वाद आम्हाला मिळाला की नक्की इकडनं पार व्हायला सोपं होतं. तर जे आम्ही अफर्म करतो की आम्ही स्वतःचे गुरु आहेत, हे एक महत्वाचं आहे. ज्याच्यामध्ये अनवॉन्टेड नॉलेज किंवा भरपूर काही फॉल्स नॉलेज आमच्यामध्ये आलेलं असते, त्याला आम्ही ओव्हर रूल करू शकतो ह्यानी, ते महत्वाचं आहे. आणि आत्मअनुशासन किंवा सेल्फ डिसिप्लिन, की आयुष्य थोडं ऑर्गनाइज्ड ह्याच्यामध्ये आम्ही जगायला पाहिजे, त्याचा फरक नक्कीच आमच्या भवसागरवर येतोय. आणि एक एनलाइटन्ड अवेअरनेस, म्हणजे आम्ही जे विचार करायचं स्थिती आहे किंवा कॉन्शियसनेस आहे, एक टप्पा वर जातो आणि आम्ही प्रत्येक गोष्ट एका वेगळ्या लेवलने बघायला सुरू करतो जेव्हा भवसागर चांगलं होतं. नक्कीच अगुरु किंवा कुगुरूने ह्याच्यावर परिणाम येऊ शकतोय.
दारू किंवा आणि काहीतरी असल्या गोष्टींनी ह्याचं वीक होऊ शकते. तर हे डोक्यात ठेवायला हरकत नाही. आणि एकदा बघूया. ओके, तर मला वाटतंय जे चक्रांच्या बद्दल बोलायचं होतं ते एवढंच होतं आजच्या बद्दल. आणि ह्याच्यामध्ये ऑलमोस्ट आम्ही आजपर्यंत जे केलेले सगळ्यांचं मला वाटतं समरी सारखं होतं. मागच्या सेशनमध्ये आम्ही 3-4 चक्र बघितले, आज 3-4 चक्र बघितले. पण तरी मी हे थोडे चक्र आणि परत ठेवले सो दॅट एक रिव्हिजन सारखं होऊन जाईल. तर आता नाभी बघितलं, त्याच्यानंतर आलं हृदय. हृदयचं भरपूर बघू शकतो, पण एक लक्षात ठेवा, आम्ही शुद्ध आत्मा आहे. तर हृदयावर कधीही प्रेशर वाटला तर एक प्रायमरी हे की आम्ही शुद्ध आत्मा हे लक्षात आणायला पाहिजे आणि हे म्हणायला पाहिजे. आम्ही जेव्हा हृदय चक्राचं बघितलं तेव्हा हे बघितलं की आम्ही हवा छातीमध्ये भरून जगदंबा जगदंबा असं म्हटलं की त्यांनी हृदय चक्रावर फरक पडतोय. तर हे सगळे थोडे हृदय चक्राचे महत्वाच्या गोष्टी आहेत. मला वाटतं बाकीच्या ह्याच्यात मी डिटेलमध्ये जात नाही, मागच्या सत्रात केलेलं. पण विशुद्धी चक्राबद्दल थोडं जास्त बघूया का, म्हणजे आज जन्माष्टमी आहे आणि श्रीकृष्णच ह्याचा स्वामी आहे किंवा लॉर्ड आहे. तर आणि एकदा ह्याचं जागा आहे हातामधला पहिला बोट, पायामध्ये दुसरा बोट, गळा सोप्प जागा म्हणता येईल. आम्ही जे इकडे ठेवून मी निर्दोष आहे म्हणतो, किंवा मला साक्षी भाव द्या, मला मधुर वाणी द्या, ते सगळं इकडनं महत्वाचं आहे. तर आज आणि एक नवीन आणि महत्वाची गोष्ट जी सांगू शकतो म्हणजे जेव्हा विशुद्धी चक्र सुटते किंवा छान होते किंवा संतुलनात येते, आमचे व्हायब्रेशन्स बदलतात. आमचे व्हायब्रेशन्स आणि छान होतात, सेन्सिटिव्ह होतात किंवा बऱ्यापैकी येतात. आणि तेवढंच नाही, एक एकदा आम्हाला चुकीचे व्हायब्रेशन्स पण दिसत असतात. म्हणजे आमची स्थिती एक असते पण आम्हाला दिसते दुसरी किंवा तसं काय. तर जेव्हा हे चक्र छान होते, आमचे व्हायब्रेशन्स एकदम संतुलनात येतात आणि ॲक्युरेट म्हणता येईल. दुसरं त्याच्याहून महत्वाची गोष्ट म्हणजे आम्हाला दुसऱ्यांचे व्हायब्रेशन्स पण छान करून जाणवतात. तर जे आम्ही कलेक्टिव्ह अवेअरनेस म्हणतो, सामूहिक चेतना, तर आम्ही इंडिव्हिज्युअल राहत नाही पण आम्ही पूर्ण जगाशी कनेक्ट होतो. आम्ही आजूबाजूच्या लोकांशी कनेक्ट होऊ शकतो किंवा ते कुठे असो ते जगामध्ये, तिकडे पण आम्ही कनेक्ट होऊ शकतो आणि आम्हाला त्याची अनुभूती आमच्या हातावरनं मिळू शकते की कशी आहे म्हणून. तर आमचं जे बोलणं किंवा कम्युनिकेशनवर फरक पडतोय. थोडंफार कृष्णाबद्दल आम्हाला सगळ्यांना माहीतच असणार, तर ते गुण आहेत हे सगळं बघितले तर, आणि ते सगळे आमच्यामध्ये येऊ दे अशी एक इच्छा करायला पाहिजे. आणि एक फिजिकल लेवलमध्ये ध्यानाच्या स्थितीमध्ये बघितलं तर विटनेस स्टेट कृष्णाच्या पण आयुष्यात आणि जे केलेल्या याच्यामध्ये भरपूर असं म्हणता येईल की ड्रामा झाला किंवा त्यांनी गोष्टी घडून आणले, पण ते सगळे त्यांनी स्वतःनी सुद्धा त्याला एक विटनेस स्टेटमध्ये बघितलं, साक्षी भावात बघितलं. त्याच्यामध्ये ते सगळं झालेलं एक वेगळंच दिसतंय, एस्पेशली नंतर बघितल्यानंतर. तर आणि ह्याच्याबद्दल बोलत नाही मी. निळा रंग, 16 पाकळ्या, 16,000 पण म्हणतात. त्याचं कनेक्शन फुल बॉडीभर होते, म्हणूनच विशुद्धीचं हातावर फरक पडतोय. फ्रँकली ह्याच्यावर ऑलमोस्ट 1.5 तासाचं कंटेंट आहे जे आम्ही बोलू शकतो, पण आता एवढ्यालाच ठेवतो. आणि सगळ्यात महत्वाचं हे बिघडायला कारण एक लहानसं कारण म्हणजे एक्सेसिव्ह टॉकिंग. आता लास्ट 20 मिनिटं 30 मिनिटं मी बोललोय, नक्कीच माझ्या विशुद्धी चक्रावर फरक आला असणार. तर थोडं मी आता शांत व्हायला पाहिजे. तर आज्ञा जास्त बोलत नाही, सगळ्यात सोपं आहे. डोक्यावर हात ठेवून सगळ्यांना मनापासून क्षमा करायला पाहिजे. हे एक शेवटचा टप्पा आहे कुंडलिनीला वर चढायला. तर एकदा आम्ही क्षमा केलं की नक्कीच आमची आज्ञा सुटते आणि कुंडलिनी वर चढते. तर त्याच्याबरोबर येतोय आमचं अहंकार आणि प्रति अहंकार पण, सुपर इगो. तर अहंकार सोप्यापणे आम्ही समजू शकतो जेव्हा आम्ही प्रत्येक कार्य करतो त्याच्यामध्ये अहंकार येतोय. सुपर इगो जो आहे भूतकाळाच्या रिलेटेड, त्याच्यामध्ये भरपूर एक्झाम्पल्स देऊ शकतो. पण जसं आम्ही ज्या देशात मोठं झालोय किंवा रोजच्या आमच्या जसं आम्ही शाळेमध्ये शिकलोय किंवा आई वडिलांनी ज्याप्रमाणे शिकवले किंवा आम्ही लहानपासून मोठं होताना काय ना काय गोष्टी आमच्या डोक्यामध्ये बसत जातात. जसं की चहा म्हणजे गरमच प्यायचा, ह्या भाजीची चव अशीच असते, किंवा मी सकाळी उठून 8-10ला उठतो आणि इकडेच बसतो, किंवा मी कपडे घातले तर ह्याच रंगाचे असेच घालतो, मला बाकीचं काही आवडत नाही.
तर ह्या टाईपचं जे आमच्यामध्ये कंडिशनिंग म्हणता येईल येत जातात, त्याला कारण असू, त्याला सुपर इगो म्हणता येईल किंवा प्रतिअहंकार. तर जेव्हा आम्ही हे सोडून देतो किंवा हे कमी होतात, तर आम्हाला आणि जास्त गोष्टी दिसायला सुरू होतात. आयुष्य ह्याच्याहून जास्त आहे. तो चहा थंड पण एक एकदा चांगला लागू शकतो, भरपूर लोक पीत पण असणार आणि त्याची अनुभूती होऊ शकते. तसंच भरपूर गोष्टींची अनुभूती आमच्यामध्ये येऊ शकते जेव्हा आम्ही थोडं सुपर इगोला बाजूला ठेवतो. आणि काय जास्त बोलत नाही ह्याच्याबद्दल. फायनली सहस्त्रार सोप्या शब्दात सगळ्या चक्रांचं विलन आहे ह्याच्यामध्ये, त्यांचे सगळ्यांचे गुण ह्याच्यामध्ये आहेत. जेव्हा हे सगळे सुटतात, हे सुटते आणि आमचं कनेक्शन, कुंडलिनीचं कनेक्शन परमात्म्याशी होऊन जाते ह्याच्यानंतर. पॉज करतो. एकच मिनिट. ओके. आणि काय प्रश्न असेल तर प्लीज विचारा. आणि चला, आजचं सगळ्यात महत्वाचं ध्यान तर ते करूया. ओके. तर सगळ्यात पहिला टप्पा, शांतपणे ध्यानाच्या स्थितीत बसूया. 1 2 3 डीप श्वास घेऊया, लक्ष पूर्ण आमच्यामध्ये. आणि कुंडलिनी चालवून बंधन घेऊया. Please. Attention on your Sahasrara. Don't close your eyes. Push back your head. 1. Again. Sit straight. Take it up on your head. 2. 3. Now I bandhan. 1, 2. Do it properly, systematically. 3. All of us should do properly. 3. 4. 5. Try to wait as I'm doing. 6. 7. तीन महामंत्र. त्वमेव
तर बॅलन्सिंग करूया. सगळ्यात आधी लेफ्ट साइड. तर लेफ्ट हॅट मांडीवर आणि राईट हँड पृथ्वी तत्वावर किंवा पृथ्वी तत्वाकडे. आणि ही विनंती करूया की श्रीमाताजी आपणच कृपावंत होऊन आम्हा सर्वांच्या इडानाडीतील जे काही असंतुलन आहे ते सर्व भूमितत्वात जाऊ दे आणि आम्हाला एक संतुलित इडानाडीचा अनुभव होतो. लक्ष पूर्णपणे इडानाडीवर आणि डाव्या हातावर लेफ्ट हँडवर. श्रीमाताजी आपणच कृपावंत होऊन आम्हा सर्वांची इडानाडी शुद्ध, निर्मल, संतुलित, स्थिर, शांत करा. हळू राईट साईडला जाऊया. तर राईट हँड पायावर आणि लेफ्ट हँड आकाश तत्वाकडे. श्रीमाताजी आपणच कृपावंत होऊन आम्हा सर्वांची पिंगला नाडी राईट साइड शांत करा. त्याच्यातील एक्सेस हीट आकाश तत्वात खेचून घ्या. आमचे भविष्य काळातील सर्व चिंता आम्ही तुमच्या चरणी अर्पण करतो. श्री माताजी आपणच कृपावंत होऊन आम्हा सर्वांची राईट साइड संतुलनात आणा.
दोन्ही हात मांडीवर आणि मूलाधार चक्रावर लक्ष ठेवूया आणि ही विनंती करूया की आमचं मूलाधार चक्र संतुलित होईल. आमच्यामध्ये अबोधिता स्थापन होईल. श्री माताजी, आपणच कृपावंत होऊन आम्हा सर्वांमध्ये गणेश सत्व स्थापन करा. हळू लक्ष स्वादिष्टान चक्रावर नेऊया. गरज पडलं तर उजवा हात स्वादिष्टान चक्रावर ठेवा. थोडं नाभीच्या खाली जागा आहे त्याची. श्री माताजी, आपणच कृपावंत होऊन आम्हा सर्वांचं स्वादिष्टान चक्र संतुलित करा. त्याच्यातील सर्व कॅचीस, दोष, बाधा, अडथळे जाऊ दे आणि ते संतुलनात येऊ दे. आम्हाला शुद्ध विद्या आणि शांत चित्त प्रदान करा. लक्ष पूर्णपणे स्वादिष्टान चक्रावर दोन्ही हातांवर डोक्यावर ठेवा. माझे सर्व चिंता विचार मी तुमच्या चरणी अर्पण करतो. आम्हा सर्वांना शांत चित्त प्रदान करा. हळू नाभीवर जाऊया. श्री माताजी, आपणच कृपावंत होऊन आम्हा सर्वांना संतुष्ट आणि समाधानी बनवा. आमच्यामध्ये उदारता येऊ दे. आपणच कृपावंत होऊन आम्हा सर्वांचे पैसे आणि गृहस्थीचे चिंता ची काळजी घ्या. पूर्ण लक्ष नाभी चक्रावर आणि हातावर, डोक्यावर. श्री माताजी, आपणच कृपावंत होऊन आम्हाला पूर्ण संतुलन प्रदान करा आणि आमची आध्यात्मिक उन्नती होऊ दे. त्याच्यानंतर येते नाभीच्या बाजूची एरिया, जी आम्ही वॉइड म्हटलं किंवा भवसागर. श्री माताजी, मीच माझा गुरु आहे. श्री माताजी,
मीच माझा गुरु आहे आणि तुम्ही माझे गुरु आहात. लक्ष पूर्ण ते नाभीच्या आजूबाजूच्या एरियावर ठेवूया. विशुद्धी श्रीकृष्णाला मनामध्ये ठेवून त्याला आमच्यामध्ये मॅनिफेस्ट होऊ दे अशी एक इच्छा करूया आणि त्याचे गुण आमच्यामध्ये येऊ दे. त्यांचा आशीर्वाद आमच्या विशुद्धीवर येऊ दे. आज एक महत्वाचा दिवस आहे. तर सगळ्यात आधी डावी विशुद्धी. आम्ही सर्व शुद्ध आत्मा आहेत. आम्ही सर्व शुद्ध आत्मा आहेत. आम्ही दोषी असू शकत नाही. श्री माताजी, आम्ही निर्दोष आहे. लेफ्ट हात उजव्या विशुद्धीवर घेऊया हळू. एक्झॅक्टली अपोजिट साईडला गळ्याच्या. श्री माताजी, आम्हा सर्वांना मधुर वाणी द्या. ते झाल्यावर हळू डावा हात मांडीवर, उजवा हात पूर्णपणे गळ्यावर. श्री माताजी, आम्हा सर्वांना साक्षी भाव द्या. साक्षी भाव प्रदान करा. आम्हा सर्वांना साक्षी भावाची अनुभूती होते. तर आयतर हात ठेवून किंवा लक्ष फक्त गळ्याकडे ठेवून आम्ही ही कृष्ण स्तुती ऐकूया थोडं.
सच्चिदानन्दकुमारं सर्वसुखसारं तद्वनिचारं ब्रह्मपरं सच्चिदानन्दकुमारं सर्वसुखसारं तद्वनिचारं ब्रह्मपरम् शोभितमुखधूलं यमुनाकूलं विपटातूलं सुखकरं मुखमन्वितरेणुं चरितकेणुं वादितवेणुमधुरसुरं मल्लकमतिविमलं सुममखकमलं नखरुचिरमलं किमिरवरं भजनन्दकुमारं सर्वसुखसारं तद्वनिचारं ब्रह्मपरं भजनन्दकुमारं सर्वसुखसारं तद्वनिचारं ब्रह्मपरम् शिवमुकुटसुदेशं पूजितकेशं नतवरवेशं भावहरं मया कृतमनुजं फलधरानुजं प्रतिपदानुजं हरहरं वल्लभव्रजपालं सुभगसुचारं हितमनुकालं भावहरं भजनन्दकुमारं सर्वसुखसारं तद्वनिचारं ब्रह्मपरं भजनन्दकुमारं सर्वसुखसारं तद्वनिचारं हळू हात कपाळावर घेऊया आणि मनापासून सर्वांना क्षमा करूया, स्वतःला पण क्षमा करूया. श्रीमाताजी, मी सर्वांना क्षमा करतो, स्वतःला पण क्षमा करतो. ते झाल्यावर हाच राईट हँड डोक्यावर घेऊया आणि तिकडची त्वचा थोडी प्रेस करून 7 वेळा स्किन हलव. श्रीमाताजींच्याकडनं आम्हा सर्वांना आत्मसाक्षात्कार मिळू दे अशी एक विनंती करूया. श्रीमाताजी, आपणच कृपावंत होऊन आम्हा सर्वांना आत्मसाक्षात्कार द्या. 7 वेळा म्हणायचं आहे, 7 वेळा हलवायचं आहे. ते झाल्यावर थोडं हळू हात वर खाली करून बघा, डोक्यातनं काय बाहेर येते काय. दुसऱ्या हाताने पण बघू शकता किंवा आजूबाजूला कुठे पण डोक्यावर. आणि ह्या स्थितीत हळू दोन्ही हात मांडीवर घेऊया आणि लक्ष डोक्यावर दोन्ही हातावर ठेवून श्रीकृष्णाबद्दल श्रीमाताजींचे हे थोडे शब्द ऐकूया म्हणे.
अब उससे ऊपर जो चक्र है, जिसे कि हम कंठ में श्री कृष्ण का चक्र, इस जगह श्री कृष्ण जो गोप गोपियों के साथ खेला करते थे, वो बराबर बीचों बीच। अब तो आजकल ऐसे भी बुद्धिमान निकल गए कि वो कहते हैं कि जिन्होंने गीता बताई वो कृष्ण अलग, और जो कृष्ण जो गोप थे वो अलग, और पता नहीं कितने उनके और तरीके बनाएंगे। ये जो कंठ है, इस कंठ में 16, क्योंकि उनकी 16 कला आप जानते हैं, 16 पंखुड़ियां हैं। इसे विशुद्धि चक्र कहते हैं, मैंने एकदम विशुद्ध, क्योंकि योगेश्वर है। योगेश्वर को कुछ चिपकता नहीं है, तो आप उनकी कहानियां जानती हैं कि वो साक्षात योगेश्वर है, उनको कुछ चिपकता नहीं, बिल्कुल विशुद्ध आत्मा। और जब विशुद्ध पे आप आ जाते हैं तो सारी चीज नाटक जैसे दिखाई देती है, और आप साक्षी होकर उसे देखते हैं। कोई चीज आपको चिपकती नहीं, आप साक्षी होकर के देखते हैं कि ये तो ड्रामा चल रहा है। क्योंकि आप जिस पानी में या भवसागर में फंसे हुए अपने लहरों से डर रहे थे, उससे उठकर के आप नाव में बैठ गए, आप लहरें देख रहे हैं। ये साक्षी स्वरूपत्व आप में अंदर आ जाता है। जैसे ही साक्षी स्वरूपत्व आ जाता है तो आप सारी सृष्टि को एक साक्षी होकर के देखते हैं, और आप पर किसी चीज का असर नहीं आता। दूसरी बात यह है कि जो प्रश्न है आपके, उसका हल इससे बाहर निकलने पे ही होता। जब तक आप उसमें उलझे हुए हैं, आपके प्रश्न कभी ठीक हो ही नहीं सकते। उससे जब आप बाहर निकल आते हैं, तभी आप इस प्रश्न को ठीक कर सकते हैं। तो यहाँ पर बसा हुआ जो श्री कृष्ण का कंठ का स्थान है, इसमें भी 2 हिस्से हैं। एक को जैसे लेफ्ट का है और एक राइट। लेफ्ट में श्री विष्णु माया का स्थान। श्री विष्णु माया के बारे में आप जानते हैं कि जो उनकी बहन थी, जिन्होंने स्वर्ग में जाकर के आकाशवाणी करी थी, बादलों में से गरज कर कहा था कंस से कि तेरा मारने वाला अभी जीवित है। वही आकाशवाणी आज भी कार्य करती है, जो बिजली है ये भी कार्य करती है। और आप कभी देखिएगा तो आपको आश्चर्य होगा कि हमारे भी फोटो बड़े कमाल के आते हैं। और जो ये कैमरा जिसे हम सीधी सादी चीज़ समझते हैं, इसने ऐसे ऐसे हमारे फ़ोटो निकाल दिए हैं कि आप हैरान हो जाइएगा। यहाँ तक कि बादलों में तक हमारे फ़ोटो आते हैं। ये आकाशवाणी का कार्य है, ये विष्णु माया है। इस विष्णु माया पर ये कहना है कि जब हमें भाई बहन का विचार नहीं रहता, जब हमारे अंदर ये शुचिता नहीं रहती, हम जब दूसरी औरतों के और बुरी निगाह डालते हैं, तब भी ये चक्र पकड़ जाता है। या किसी कारणवश हम ये सोचते हैं कि हम पापी हैं, हम दुष्ट हैं, और इस तरह की बेकार की अपने बारे में न्यून कल्पना कर लेते हैं, तब भी ये चक्र पकड़ता है। ये कल्पना कहीं कहीं बहुत ज़्यादा मैं देखती कि हम तो पापी हैं, क्योंकि रात दिन जो आता कहता तुम लोग पापी हो, ये संसार पापी है, और जो बताने वाला वो कौन बड़ा धर्मात्मा है। ये सब बातें सुन सुन के मनुष्य अपने को इतना नीचा गिरा लेता है कि उसकी ये लेफ्ट विशुद्धि पकड़ती है, और इसके पकड़ जाने से अगर हृदय में भी पकड़ आ जाए तो अनजाना जैसी बड़ी घातक बीमारियां हो जाती हैं। रात दिन कभी पत्नी, कभी पति, कभी घर, कभी समाज, किसी भी औरत में यह हमेशा बढ़ते रहता है कि तुम बड़ी खराब। उस वक्त ये चक्र पकड़ जाता है और इससे अनेक बीमारियां हो जाती, पर सबसे घातक बीमारी इसकी अनजाना की है। दूसरी जो राइट साइड है, उसमें हम जिसे महाराष्ट्र में विट्ठल कहते हैं, और जिसे आप कहिए कि द्वारिका में बसे हुए श्री कृष्ण जहाँ राज्य कर रहे थे, उनका स्थान है। तो जब गोप गोपी बन के यहाँ रहते थे, तब उनका बीचों बीच स्थान है, और जब वो राज कर रहे थे द्वारिका में, तो उनका राइट, और जब लेफ्ट में आप देखते हैं तो उनकी जो शक्ति स्त्री है, वो उनकी बहन है। बीचों बीच में श्री कृष्ण की राधा, और इधर उनकी रुक्मिणी, उनकी पत्नी जो थी, वो उनकी शक्ति थी। ऐसे ही मैंने आपसे कल बताया कि 5 शक्तियाँ वो और 16,000 और शक्तियाँ सारी श्री कृष्ण की यहाँ विट्ठल के स्थान पे है।
लेकिन इसमें भी इतने दोष आ गए कि विठल की मूर्ति पंढरपुर में उनका साक्षात हुआ, जैसे आपके गोविंद महाराज की यहाँ मूर्ति आई है स्वयंभू। उसके बाद लोगों ने वहाँ पे अपना धंधा शुरू कर दिया और लोग एक एक महीना मुंह में तंबाकू डाल के विठल 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 करते हुए पैदल जाते थे। अब तंबाकू जो है ये कृष्ण के विरोध में, उनको बिल्कुल तंबाकू नहीं पसंद। जो लोग तंबाकू खाते हैं उनका ये चक्र खराब हो जाता है, या जो तंबाकू पीते हैं उनका ये चक्र खराब हो जाता है और इसीलिए उनको कैंसर की बीमारी होती है। इसका इलाज है आप अजवाइन की धुनी मुंह में लें, अजवाइन का पत्ता जला करके और उसकी बीड़ी फूकें, श्री कृष्ण उससे खुश रहते हैं। दूसरा इसका इलाज है कि आप मक्खन को दूध में या पानी में, गर्म पानी में डाल के उसे पिए, उनको मक्खन बहुत पसंद है। नाक में आप घी डालें, घी और थोड़ा सा कपूर, क्योंकि कर्पूर गौरव आप जानते हैं, कपूर के बड़े शौकीन हैं। सो कपूर थोड़ा सा डाल करके वो नाक में छोड़ें, कपूर माथे पे लगाएं। जो कुछ श्री कृष्ण को पसंद है वो सारा करने से वो प्रसन्न हो जाते हैं और आपका विशुद्धि चक्र ठीक हो सकता है, आपका कैंसर ठीक हो सकता है, आपकी सारी तकलीफें ठीक हो सकती है। जब आप सबका गला पकड़ जाता है तो मेरा भी गला पकड़ जाता है, क्योंकि इतनी मेहनत पड़ जाती है उसको ठीक करते करते। तो भी पहाड़ जैसे लोगों की कुंडलिनी कभी कभी उठती ही नहीं, बड़ा प्रयत्न करना पड़ता है। खासकर विशुद्धि चक्र पे ये 3 ऐसे पेंच बैठे हुए हैं। उसमें से ये कि जो लेफ्ट विशुद्धि है, अगर मंत्र वगैरह किसी गलत गुरु से लिए हैं और बक रहे हैं उसको सुबह से शाम तक, तो वो मंत्र भी पकड़ जाते हैं। इन सब चीज़ों के लिए उसका इलाज सहयोग में हरेक का मंत्र रूप भी है, आसन रूप भी है, और भी कुछ उसके साथ में थोड़ा बहुत जैसे पानी, जल या चीनी, इस तरह की चीज़ें दे करके किया जा सकता है। आता 1-2-3 मिनिटं ध्यान करूया आणि परत सहस्रारावर लक्ष ठेवून आमची कुंडलिनीची अनुभूती करताना आणि श्रीमाताजीशी आणि रिक्वेस्ट करूया की आम्हा सर्वांना आत्मसाक्षात्कार मिळू दे, त्याची अनुभूती होऊ दे, परम चैतन्याची अनुभूती होऊ दे. into बंधन।
हळू डोळे उघडून कुंडलिनी चढवून आणि एकदा बंधन घेऊया. into bandhan. After raising our kundalini, raise. Attention on your Sahasrara. Don't close your eyes. Push back your head. One. Again. Sit straight. Take it up on your head. 2. Three. Now a bandhan. 1, 2. Do it properly, systematically. 3. All of us should do properly. 3. 4. 5. Try to wait as I'm doing. 6. 7. Into bandhan.